आई वडिलांना घराबाहेर हाकललं. मग मुलाला कळलं की आपण किती मोठी चूक केली. बाबा, तुमचं सामान बांधा आणि आईला घेऊन घराबाहेर निघा. रोहनचा आवाज ऐकून गणपत काही क्षण जागचाच जागी उभा राहिला. त्याला आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. पण बाळा, झालं तरी काय? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. रोहन संतापून म्हणाला, काय झालं? रोज तुमच्या औषधांचा खर्च, डॉक्टरांच्या चक्रा आणि तुमची काळजी. मला आता काहीच नकोय. माझं आयुष्यात तुमच्यामुळे त्रासदायक झालंय. लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मुलाकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली, ठीक आहे बाळा, आम्ही जातो. तिने कपाटातून 2 जोड कपडे काढले आणि एका जुन्या पिशवीत भरले. गणपतने घराकडे शेवटचं पाहिलं. या घराच्या प्रत्येक भिंतीत त्याच्या आयुष्याच्या आठवणी होत्या. पण आज त्या घराच्या दारातून त्यांना परक्यासारखं बाहेर पडावं लागलं. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. लक्ष्मी पावसात भिजत चालली होती आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पावसात मिसळत होते. गणपतने तिचे हात घट्ट पकडला आणि म्हणाला, रडू नकोस. मुलाने घराबाहेर काढले, पण देवाने नाही. दोघे गावच्या जुन्या मंदिरात जाऊन बसले. रात्रभर त्यांना झोप आली नाही. लक्ष्मी फक्त एकच प्रश्न विचारत होती, आपल्या मुलाला आपण एवढे परके कधी झालो? इकडे रोहन मात्र आपल्या घरात आरामात बसला होता. त्याला वाटलं होतं की त्याने योग्य निर्णय घेतला. पण मध्यरात्री अचानक त्याचा फोन वाजला. हॅलो, समोरून अनोळखी आवाज आला. तुम्ही रोहन बोलताय? हो, पण तुम्ही कोण? तो माणूस काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, तुमच्या आईवडिलांबद्दल सांगण्यासाठी फोन केला आहे. रोहनच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. काय झालं? माझ्या आईबाबांना? समोरून आलेलं उत्तर ऐकून रोहनच्या हातातून फोन खाली पडला. कारण त्या रात्री आईवडिलांसोबत जे घडलं होतं त्याची कल्पनाही रोहनने केली नव्हती.